म्हटलं होतं की मी तलवारही आणून ठेवलेली आहे। जर तो तलवारीची भाषा करतो तर ती तलवार नेमकी कुठं आहे, त्या तलवारी व्यतिरिक्त अजून काही हत्यार यांच्याकडे आहे का याचीही तपास करून त्यांच्यावर आणखीन आर्मी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा। त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे पैसा आहे, आम्ही काही केलं नाही तर एका दिवसात बाहेर येऊ, तुम्ही जर तक्रार केली तर। ते लोक तिथेही हजर होते व इथं ॲडमिट ह्या मुलांना केल्यानंतर ते इथंही आले, म्हणजे तर तुम्ही तक्रार केली तर बघा। राहता शहरात एक खळबळजनक घटना घडली असून कापड दुकानात कामाला असणाऱ्या महिलेला दुकान मालकाच्या मुलानं जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करत चक्क तुझ्याकडून शरीर सुख घेईल असं धमकावल्यानं महिलेनं थेट आत्महत्या करण्याचा विचार मनी आणत विहीर गाठली आणि विहिरीजवळ प्रसंगवधान राखून नातेवाईकांनी वेस थांबविल्याने महिलेचे प्राण वाचले। यानंतर महिलेचे भाऊ याबाबत विचारणा करण्यास गेले असता दुकान मालकांनी त्यांच्या मित्रांनी लाथाबुक्यांनी जबर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्यानंतर समाजातील इतर लोकांनी याबाबत आवाज उठवला आणि राहता पोलीस स्टेशनला महिलेनं सार्थक चोरडिया, लाभेश चोरडिया, जिनेश चोरडिया, कमलेश चोरडिया आणि निलेश चोरडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की राहता शहरातील प्रतिष्ठित कापड दुकान म्हणून जितेंद्र एनेक्सची ओळख आहे। या दुकानात सदर महिला कामाला होती आणि दुकान मालकाच्या मुलाची काही वैयक्तिक गोष्ट दुकानात माहीत झाल्याने त्याबाबत त्याने सदर महिलेवर संशय व्यक्त करत तिला धमकावण्यास सुरुवात केली आणि तुझा मर्डर करेल आणि मी तलवार आणून ठेवली आहे, तुझ्याकडून शरीर सुख घेईल असं म्हणत चक्क तलवार दुकानात आणून ठेवल्याचं सांगत तिला धमकावल्याने तिचे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। मात्र नातेवाईकांनी वेळीच तिला वाचवले आणि त्यानंतर राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 0324/2024 नुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 प्रमाणे 189(2), 191(2), 190, 115(2), 352 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 1(r)(3)(1)(AS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि कठोर शासन करावे अशी मागणी नातेवाईकांनी शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी केली। या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय अधीक्षक शिरीष वमने हे करीत आहेत। आमची बहीण जितेंद्र एनेक्समध्ये कामाला आहे, आमची आत्याची मुलगी। तर 8 ते 10 दिवसापासून ती जरा डिप्रेशन आणि रडत होती। तर अचानक तिचं आम्ही ना तिला विहिरीवरून धरून आणलं। तर मग त्यानंतर विचारल्यानंतर तिनं सगळा प्रकार सांगितला आम्हाला। तिनं असं सांगितलं का त्या जितेंद्र एनेक्स जो मुलगा आहे, जो मालकाचा जो मुलगा आहे, तो मुलाचा आणि दुकानमधल्या एका स्त्रीसोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत आणि याचा डाऊट असं ते दुकानमध्ये कळल्यानंतर याचा डाऊट तो मुलगा आमच्या बहिणीवर घेत होता का तूच हे सगळ्यांना सांगितलं आहे दुकानमध्ये। तर मग तो तिला वारंवार धमकवत होता म्हणजे ती मी तलवार आणून ठेवली, दुकानला सांगितलं खरं सांग असं तसं भरपूर काही। आणि ती भरपूर काही डिप्रेशनमध्ये गेली, सारखी रडायची, घरी पण मग कोणाला काही सांगत नव्हती, खूप घाबरलेली होती। आणि याच्यानंतर तिनं डायरेक्टली जीव द्यायला गेली विहिरीवर। तर तिथून आम्ही तिला धरून आणलं आणि त्यानंतर मग आम्ही हा जाब विचारण्यासाठी त्यांच्या दुकानावर गेलो। तो दुकानावर गेल्यानंतर आम्ही त्याला विचारायला सुरुवात केली का भाऊ तू हे असं का करतोय, तू हिला का छेडतोय या गोष्टीवर। तर तो डायरेक्ट आमच्या धावून आला, शिवीगाळ केली, आमच्या जातीवर त्यांनी शिवीगाळ सुरुवात केली। त्यानंतर मग आम्हाला त्यांनी स्वतःनी मारहाण केली आणि त्याच्यानंतर 20-25 जणं त्यांचे घरातले, त्याचे चुलते, त्याचे वडील, त्याचे भाऊ सगळेजण आणि अजून काही त्यांच्या गल्लीतले पोरं असे सगळेजण येऊन आम्ही चौघांना बेदम मारहाण केलेली। आणि मेन म्हणजे तो जो मुलगा आहे त्या मुलांनी आमच्या बहिणीकडं शरीर सुखाची सुद्धा मागणी केली होती। या सगळ्या गोष्टीला त्रास होऊन ती मेन म्हणजे ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली होती। कारण काल जे आम्ही तक्रार करण्यासाठी गेलो असता तिथे त्या मुलाविषयी अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे विषय सांगितले का अनेक वर्ष 2 वर्षात हा विषय एक होत चालतो, एक त्या दुकानात काही ना काही घडलं जातं। या असं असताना काल आम्ही राहता पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेलो असता तिथेही ते लोक तिथेही हजर होते व इथं ॲडमिट ह्या मुलांना केल्यानंतर ते इथंही आले, म्हणजे त्यांची एवढं ते गुंडागुरी प्रवृत्तीचं विचारायचे लोक की ते इथं सुद्धा त्यांना दम द्यायला आले होते। तर तुम्ही तक्रार केली तर बघा। मग आम्ही इथून त्या पीडित कुटुंब आहे, ते पीडित मुलगी आहे, तिला घेऊन राहता पोलीस स्टेशनला गेलो असता तिथं आम्ही रितसर जे तिच्या घडलं त्या रितसरपणे तिने सांगितलं, त्या पद्धतीने जबाब दिला, त्या जबाबानुसार त्यांनी तक्रार दाखल केली। परंतु या अशा पैशाच्या जोरावर माजणारे जे लोक आहे, म्हणजे त्या अक्षरशः त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे पैसा आहे, आम्ही काही केलं नाही तर एका दिवसात बाहेर येऊ, तुम्ही जर तक्रार केली तर। म्हणजे अशी भाषा कोणाच्या भरोशावर, अशी भाषा कोणाच्या हिमतीवर ते बोलतात, ह्यो खरा प्रश्न आहे।
म्हणून या अशा बलाढ्य लोकांचा या गोरगरीब लोकांवर अन्याय होतो आणि हे कुठंतरी काहीतरी होऊन तो दाबल्या जातो आणि ते दाबल्या गेल्यानंतर त्यांची आणखीन ती करण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणून एक सेवक म्हणून व समाजाचा एक जबाबदारी व्यक्ती म्हणून आम्ही काल तक्रार तर दाखल केलेलीच आहे, परंतु आज जर त्या गुन्हेगाराला जर अटक केली नाही तर उद्या विविध संघटनेचे लोक, विविध विचाराचे लोक, जे सामायिक विचाराचे लोक आहे, त्या लोकांना घेऊन उद्या आम्ही DYSP कार्यालयात एक निवेदन देणार आहोत की एवढ्या लवकरात लवकर जर यांनी अटक केली नाही तर आम्ही भविष्यात एक मोठ्या प्रकारचा मोर्चा CD पोलीस स्टेशन व SP कार्यालयावर काढू. त्या मुलीने असं पण सांगितलं होतं की जो मुलगा आहे, जो आरोपी आहे, त्यांनी त्या मुलीला म्हटलं होतं की मी तलवारही आणून ठेवलेली आहे. जर तो तलवारीची भाषा करतो तर ती तलवार नेमकी कुठं आहे, त्या तलवारी व्यतिरिक्त अजून काही हत्यार यांच्याकडे आहे का याचीही तपास करून त्यांच्यावर आणखीन आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा. कारण यांच्याकडे नक्कीच काही ना काही हत्यार, जर बोलतो म्हटल्यावर काही ना काही हत्यार यांच्याकडे 100% असेल, तोही पोलिसांनी एकदम रितसरपणे तपास करावा.